हॅलो आणि नमस्कार. ग्रोइंग मॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सकाळी सकाळी रुद्र आणि मी फिरून आलेले, त्यानंतर म्हटलं पटकन नाश्ता करून घेऊया. बघा आता रुद्र माझ्या बाजूला बसून बाटली फेकतो, त्यामुळे त्याचा आवाज जास्त येतो. तर तेव्हासुद्धा नाश्ता करताना रुद्र माझ्या शेजारी बसला होता. त्याला काहीतरी नादी लावलेले शेंगदाणे दिले होते. तो काही खात नाही, तोंडात घालत नाही, त्याच्यामुळे काही भीती वाटत नाही. तरीसुद्धा त्याच्याकडे थोडंफार लक्ष द्यावं लागतं, कारण याच्या वयाची मुलं तोंडामध्ये बरीचशी वस्तू घालत असतात, त्यामुळे थोडीशी भीती असते लहान मुलांसाठी. तर पोहे करताना सुद्धा त्याला पाहायचं असतं, त्यामुळे मग त्याला काहीतरी उशी वस्तू अशा छोट्या छोट्या घेऊन किचनमधल्या त्याला खाली बसवलं आणि कसं तरी नादी लावलं त्याला. आणि तो आणि मी एकटेच होतो, त्याची आजी जरा बाहेर गेलेली, त्यामुळं तो माझ्या मागेच करत होता. आणि त्या जरी असलं तरीसुद्धा तो असंच करतो. मी ज्यावेळेस समोर असते त्यावेळेस तो मला काही सोडत नाही. तर सर्व मुलं बहुतेक आईलाच असं करतात. तर पहिले नाश्ता करून घेते आणि मग नंतर त्याच्यासाठी आंघोळ वगैरे घालते. तर काल परवा बाजरीचं दळण आणलं होतं दळून, तर ते त्याचा डब्बा जो आहे तर तो घासायचा बाकी होता, सुकला नव्हता, त्यामुळं मी त्याच्यात ठेवलं नव्हतं. तर आत्ता पीठ काढून ओतून ठेवते आणि रुद्रला घेऊन पोहे केले. नाश्ता करून झाल्यावर त्यालाही आंघोळ घातली आणि मी आंघोळ करून घेतली आणि मग नंतर त्याची तयारी करून घेतली. त्याला गंध म्हणजे टिकली वगैरे लावते. काजळाची डबी जी आहे तर त्याची जाई काजळाची डबीचं झाकण लूज झालेलं आहे, त्यामुळं मग मी माझ्याकडचंच हिमालयाचं काजळ त्याला लावणार आहे. कपडे घालताना काय रुद्र तो खेळणी घेऊन आला आता माझ्याकडे आणि त्याला तो वाटते मी त्याच्याशी बोलते, त्यामुळे तो मला मध्ये मध्ये बोलतोय. ओके, आता आपण रुद्रला औषध देणार. बसा, औषध देऊ. वा, टिक्का मम्मा टिक्का लावते. टिक्का वाव, मस्त झालं. हे बघ. अरे वा ओ वाव, असं लागतं, असं बंद होतं. वाव, रुद्रला येतं का बघ. रुद्र लाव. औषधाची बाटली ती मला खोलून दे म्हणत होता आणि त्यासाठी चिडायला लागलेला. त्याला सर्दीचं औषध दिलं होतं. तर मग त्याची जी वरचं कॅप असतं तर ज्याच्याने आपण औषध पाजतो, तर तेच त्याला मी लावायला आणि बंद करायला शिकवलं. तोपर्यंत मी सुद्धा केस वगैरे विंचरून घेतले. आत्ता जर केलं नाही तर मग पुन्हा दिवसभर जोपर्यंत क्लासला जायची वेळ होत नाही तोपर्यंत काही करणं होत नाही. केसही तसेच राहतात आणि कमीत कमी पावडर तरी लावली तर थोडं फ्रेश वाटतं. त्यामुळे मी माझंही आवरलं, रुद्रला थोडंसं आवरून घेतलं. कपड्यांच्या घड्या घालायचं बाकी आहेत अजून. तुला औषध देऊ का? औषध. वाव, ट्राय. तुला रात्री आवडलं होतं ते पिल्लू? तुला कसं आवडलं होतं रात्री? सांडलं. हे बघ. टेस्ट कर. रडू नको. हे बघ कसं लागलं. वाव, यम्मी. पाहिजे तुला? देऊ. तुला रात्री खूप आवडलेलं ना, आता पी ना थोडस. लवकर चिडी नाही होणार. रुद्र आमचा ठीक होणार, बरा होणार मस्तपैकी. वाव, यम्मी औषधे, किती टेस्टी औषध. रुद्रची आणि माझं आत्ताशी थोडीशी आवरावर झालेली. आम्ही नाश्ता केला होता, पण आमचा आंघोळीचा प्लॅन आज सगळं उशिरा झालेला आहे, कारण की रुद्रला सर्दी झाली तेव्हा तो उशिरा उठलेला, त्यामुळं मग आंघोळ वगैरे सगळं उशिरा झालं आणि मी खाली त्याला फिरवून आणलेलं आहे. तर आता त्याला सर्दी झालेली, म्हणजे थोडासा कफ पण आहे माइल्ड, तर कफसाठी मी वेगळं औषध नाही देणार आहे. कफसाठी मी त्याला ते तुळशीचं आणि मधाचंच ते मिश्रण करून देणार आहे, तुळशीच्या पाल्याचं वगैरे. तर तो लवकर बरा होतो कफ त्याने, म्हणजे 2-3 दिवसामध्ये कफचा जो आवाज आहे तो आपोआप म्हणजे कमी व्हायला लागतो. लहान मुलांसाठी ते औषध खूप चांगलं आहे.
आता कसा रमलाय बघा खेळण्यामध्ये. झाकण लागतं का? लाव लाव. व्हेरी गुड. रुद्र झाकण लावतो. वाव रुद्र व्हेरी गुड. लावलं रुद्रने झाकण. तो ऐकत नव्हता त्याच्यामुळे त्याला आता खेळण्यामध्ये हे केलं. त्याला त्या बाटलीचं झाकण काढायचं होतं मेन. बरेचसे कामं बाकी आहेत अजून. हा पण रुद्रने आम्हाला करून दिली कामं तर आमची कामं होतील वेळेत. हा नाहीतर कारण रुद्र खूप मदत करतो ना, त्याला बरीच कामं करायची असतात. इकडे पाठीमागे तुम्हाला दिसत असेल कपडे वाळत घातलेले आहेत. पावसाळा आहे तर काय होतं की कपडे लवकर सुकत नाही, त्यामुळं आतमध्ये घेऊनही काही म्हणजे आता हँगरला वगैरे लावून ठेवली तर काय होतं लवकर सुकतात. त्यामुळं बेडरूममध्ये कपड्यांचाच जास्त दिसत असेल. हॉल तसा मी रिकामा केलेला आहे. हॉलमध्ये काही कपडे नाही आहेत आता, त्याच्यामुळे इथे बराचसा पसारा दिसतोय. तर सकाळी रुद्रला खाली फिरायला नेलं होतं. आज पाऊसही नव्हता अजिबात, ऊन पडते मध्ये मध्ये तर खूप प्रचंड गरमही होते. तर बघा कसं लावण्यात मग्न झालंय ते. तिकडे पाठीमागे दिसत ते कपडे सुकलेले कपडे ते घड्या घालून ठेवायचे बाकी आहेत. आणि आम्ही आता हे कामामध्ये मग्न आहोत. झाकण लावायचं. आपली पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या असतात त्याचे सुद्धा झाकण लावायला तो ट्राय करत राहतो कंटिन्युअस. आणि नाही लागलं की मग चिडणार. मी ज्यावेळेस घरात नसते त्यावेळेस तो व्यवस्थित राहतो. म्हणजे आई किंवा रुद्रचे पप्पा असतील त्यांच्यासोबत तो व्यवस्थित राहतो. मी असल्यावरच जास्त हट्टीपणा करतो. कुठली वस्तू मला मागत राहतो. आता तो याच्यातच मग्न आहे. ते सगळं झालं त्याला हॉलमध्ये घेऊन आले. पण फ्रीजवरच्या आईंची टिकलीची डबी होती तर ती त्याने माझ्याकडून हट्ट करून घेतलीच आणि त्यांना खेळत बसलाय तो आता. एक एक टिकली जी आहे तो उचलतोय पकडतोय. त्यांच्या कपाळावरची सुद्धा टिकली सारखं काढून घेण्याचं करतो. बहुतांश लहान मुलांचा हा खेळच असतो टिकली काढून घेणं. तर तिथे बसवलेलं त्याला थोडा वेळ. म्हटलं तोपर्यंत मी काहीतरी करते, पण तो मग लगेच मागे येईल म्हणून त्याच्याजवळ आले. टिकलीची डबी आहे. आम्ही सगळ्या टिकल्या घेतलेल्या आहेत. हो बाद झाल्या तुला 2-3. तू काय करणार आहे याचं रुद्र? काय करणार आहे? चला आपण स्वयंपाक करूया. आपण जेवण बनवूया. हो रुद्र. माझ्याकडे नाही बाबा, मी चिवताईला देते. मी आता चिवताईलाच देते. चिवताईला देऊ का? चिवताईला देऊ? तुला काय करायचं त्याचं? असं कोणते मग खेळ पाहिजे? रुद्र म्हण. रुद्र गाणं म्हणतो आमचा. बोल रुद्र. जाने मन तेरे दो नयन चोरी चोरी लेके गई देखो मेरा मन. जाने मन जाने मन जाने मन. बोल रुद्र, बोल ना गाणं. यू सिंग सॉन्ग नम्मा नम्मा. हे काय तुझं वय हे गाणं म्हणण्याचं? त्याने ऐकलं होतं आणि तेव्हापासून हे असं गाणं होतं. जाने मनला नम्मा नम्मा बोलतोय. जय जय बाप्पा करा. जय जय बाप्पा करा. नम्मा नम्मा नको. चला आपण काय करूया? चाय करूया. चाय भेटू इथं बसतो तू खुर्चीवरती तुझ्या. वाव तुझ्याकडे खुर्ची. तर हे असं असतं. सकाळी कामं कमी आणि हे बाकीच्याच गोष्टी जास्त असतात. आता लहान मुलं असली की बऱ्याचशी कामं जी आहेत तर ती बाजूला पडली तरी काही हरकत नाही. पहिले अटेन्शन हे त्यांना दिलं गेलं पाहिजे, कारण की त्या काळामध्ये त्यांना आपली गरज असते. त्यामुळे ते सारखं आपल्या मागे मागे येत असतात. आता रुद्र बघा गाड्या फेकतोय. बस खाली. तो व्हॉइस ओव्हर करताना शांत बसत नाही आहे. मला वाटलेलं तो झोपेल पण तो झोपला नाही आहे. तर व्हिडिओ शूट करताना सुद्धा त्याचं ते चालू होतं. त्याला खेळायला बऱ्याच वस्तू दिल्या होत्या तरीसुद्धा त्याला मी वरती किचनमध्ये काय करते ते पाहायचं असतं ओट्यावरती. कारण की त्याला ते बघायला आणि ते जसं आपण करतो ना कढईमध्ये काहीतरी भाजी किंवा काय असं हलवतो तर ते तो स्वतः पण ते करायला बघतो. तर त्याला कुरमुरे वगैरे देते आणि थोडंसं नादी लावते. तर ह्या सगळ्यामध्येच बराचसा वेळ गेला आणि त्यामुळे स्वयंपाक जो आहे तर त्यालाही उशीर झाला.
तर हे असं सगळं चालू होतं आमचं मायलेकरांचं. तर अशा दुपारपर्यंत तुमचं आमचं रुटीन असतं. त्यानंतर दुपारी तो थोडा वेळ झोपतो आणि मग मी नंतर क्लासला निघून जाते. संध्याकाळचं काही मला शूट करायला जमत नाही, कारण की क्लासवरून यायला उशीर झालेला असतो. तर मग स्वयंपाक ते सगळं होऊन बाकीच्या गोष्टींना वेळ होईल म्हणून मग मी तेव्हा काही शूट करत नाही. तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. चिवताई आली. बिस्किट कोण खाते? रुद्राचं बिस्किट कोण खाते? कबूतर खातोय? कबूतर दादा खातो ना तो. खातो बघ, तो खातो. रुद्राचं बिस्किट खातो. रुद्राने दिलं ना त्याला बिस्किट. कुरमुरा पण देतो त्याला. दे 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 तुझ्या हातातला कुरमुरा दे त्याला. दे.